धनंजय मुंडे वाल्मिक कराड निवडणूक काळात मला भेटले होते असं जरांगे पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट आहे। निवडणुकीच्या काळात दोघे चर्चे करता आले होते असं जरांगे म्हणतायत। धनंजय मुंडेंनी कराडची ओळख करून दिलेली होती असा जरांगेंचा आरोप आहे। तर मराठा तरुणांच्या आत्महत्येला फडणवीसच जबाबदार आहेत असा आरोप जरांगे पाटील करतायत। अरे मला माहित नाही ते काय झालं, ते आलं मराठी आणि आम्ही म्हणलं काय भेटायचं नाही, पण ते थांबलेले होते बाहेर। पण ते बरं ते थांबलेली वेळ असल्यामुळं मी कसं आहे, मला हृदय आहे, माणुसकी आहे, म्हणलं दादा बरोबर करा, जाऊ दे घ्या भेटू। तर त्यांनी सांगितलं, त्या धनंजय मुंडेंनी सांगितलं ह्यो सरमाडे म्हणून काय काय ना हां ते ये म्हणून। अरे म्हणलं हे का ते हार्वेस्टरचे पैसे बुडील्याला माहीत नव्हतं। आणि मग ते लगेच बाहेर गेलं। मी तेवढं म्हणलं की तेवढंच, बाकी काय नाही। लेकरानं अभ्यास केला रात्रंदिवस, त्याने स्वप्न बघितलं नोकरीचं, ते त्याच्या हक्कासाठी, त्याच्या भविष्यासाठी, त्याचं आयुष्य घडवण्यासाठी आरक्षण मागताय। मुख्यमंत्री तुम्ही आरक्षणच देत नाही, ही कोणची मगरुरी आहे? वाईट आणि कुविचार मराठ्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल मुख्यमंत्री आणि सरकारकडून असायला नाही पाहिजे। भावना शून्य होऊ नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही। जर पोर आत्महत्या करायला लागले, काल 3-4 आत्महत्या झाल्या, जर मराठ्यांचे पोरच मारायला लागले तर काय करायचं सरकारचं तुमच्या? आम्हाला मग आमचे पोरच जर मारायला लागले तर आम्हाला तुमच्या सरकारचं करायचं काय? मग आम्हाला विनाविलाजानं तुमच्या विरोधात वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करून तुम्हाला जेरीस आणावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।